सचिन शेलार साहेब, तुम्ही दिव्यांग यांना सपोर्ट करण्यासाठी आलात आणि त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या तुम्ही ऐकून घेतलेल्या आहेत। तर तुम्हाला काय वाटतं की तुम्ही काय तिथे मनोगत व्यक्त केलं आणि तुम्ही काय आपल्याला फोन वगैरे वेगवेगळ्या आले आणि तुम्ही काय सांगाल इथे येऊन तुम्हाला काय वाटतं? मनोगत व्यक्त करण्यापेक्षा मी सरकारला हेच सांगू इच्छितो की दिव्यांग आधार संघ महाराष्ट्र लातूर संस्थापक अध्यक्ष दीपमाला तुपकर व त्यांचे सहकारी यांनी या निवेदनामध्ये ज्या मागण्या दिलेल्या आहेत त्या मागण्या वाचल्यानंतर आम्ही या ताईंना विचारलं की या मागण्यामध्ये किती मागण्या या सरकारने तुम्हाला पास केलेल्या आहेत। तर त्या ताईंनी सांगितलेलं की या निवेदनामधल्या बऱ्याच आमच्या ज्या मागण्या आहेत त्याचे GR पास झालेले आहेत। GR पास होऊन GR पास झाल्यानंतर तरीसुद्धा या माझ्या दिव्यांग बंधू आणि बांधवांना आणि भगिनींना GR पास होऊनसुद्धा त्यांना त्यांचा मोबदला भेटत नाही आहे। हे ऐकून मी खरोखरच एकदम म्हणजे हँग झालो की महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये पण अशी गफलत होते का? यांना GR पास होऊनसुद्धा यांना यांचा मोबदला भेटत नाही आहे। आमदार निधीतून जी काही त्यांना 5% अनुदान भेटला जातो तर तिकडले आमदार त्यांना बोलतात की आम्ही तुमच्या संबंधित ग्रामपंचायतांना किंवा ज्या ज्या ठिकाणांना अधिकाऱ्यांना द्यायला पाहिजे ते आम्ही अनुदान देतो। मग हे अनुदान जातं कुठे? आपल्या माध्यमातून मी हेच सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्य सरकारला की नियमानुसार महाराष्ट्र राज्य सरकारने जे GR पास केलेले आहे त्या GR अनुषंगाने या माझ्या महाराष्ट्र राज्यातल्या बंधू भगिनींना जर त्यांचे अनुदान भेटतात आहे किंवा नाही भेटत आहे याच्यावरती नियंत्रण ठेवून व याची पाहणी करून त्यांना योग्य न्याय मिळवून देण्यात यावा। अन्यथा आज दिव्यांग बांधव त्यांच्या हक्कासाठी उतरलेले आहे तर येणाऱ्या काही दिवसात GRच्या अनुषंगाने त्यांना त्यांचे अनुदान भेटलेले आहे की नाही भेटलेले आहे याचा जर अहवाल या दिव्यांग बांधवांना दिला नाही तर आम्ही जे सुदृढ आहोत आम्ही सुदृढ बंधू भगिनीसुद्धा या माझ्या दिव्यांग बंधू भगिनींचा आवाज अजून बुलंद करण्यासाठी आझाद मैदानावरती किंवा माझे बंधू भगिनी दिव्यांग जे सांगतील जिकडे यायला सांगतील तिथं आम्ही ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी उपोषणाचं हत्यार जे बाबासाहेबांनी दिलेलं आहे जे आमच्या शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे त्याचा आम्ही लोकशाहीचा वापर करून यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा उभारू।